तुमची मुलगी ट्रेननं प्रवास करते? तुमची मुलगी ट्रेन प्रवासात एकटीच असते? मग पालकांनो सावध व्हा. जो धक्कादायक अनुभव या मुलीला आला तो तुमच्या मुलीच्या बाबतीतही येऊ शकतो. ठाण्यातील खासगी क्लासमध्ये 12वीला शिकणारी ही मुलगी दररोज बदलापूरहून अपडाऊन करते. मंगळवारी संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास क्लास संपवून ती घरी निघाली होती. त्याचवेळी गजबजलेल्या ठाणे स्टेशनवर तिला एक तोतया टीसीनं गाठलं. साटिस पुलावर त्यानं या मुलीला हटकलं. पुढे काय घडलं ते पहा. मी क्लासवरून येत होती. मी इथून येत होती आणि तिथून त्या माणसाने मला थांबवलं आणि मला बोलला तुझा पास दाखव. मी त्याला माझा पास दाखवला तर तो मला बोलला की क्या है ऑफिस में चलो, साहब से बात करो, साहब से बात करो. तो मी त्याला विचारलं का तर तो मला सांगत नव्हता. नंतर त्याने माझा हात पुल केला आणि मला बोलतो चल 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 साहब से बात करो. तर तो मला इथून जायला बोलला इथून. तर मग मी तो पुढे होता माझ्या आणि मी त्याच्या पाठून निघून गेली आणि माझी फ्रेंड होती माझ्याबरोबर. मग आम्ही धावत तिथे गेलो. मी मग घरी माझ्या सगळ्यांना फोन केला आणि सांगितलं की असं असं झालं होतं करून. आणि नंतर तो नव्हता तिथे. आपल्या मुलीवर ही वेळ आल्यानंतर तिच्या वडिलांच्या काळजाचं पाणी झालं. घाबरलेल्या अवस्थेत ते पोलिसांकडे गेले, पण बेदरकार पोलीस पायावर पाय ठेवून बसून राहिले. मला ज्या वेळेला माझ्या मुलीचा फोन आला, मी मुलुंड स्टेशनला होतो. मी मुलुंड स्टेशनला पोलिसांची मदत मागितली. ते मांडीवर पाय ठेवून बसले होते. मला बिलकुल मदत केली नाही. माझा जीव मुठीत ठेवून मी ठाणे स्टेशनपर्यंत आलो. इथेही मला कोणी कॉपरेशन केलं नव्हतं. ज्यावेळेला मी लोकांना जमा केलं तेव्हा हे सगळे जमा झाले. याची प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने, पोलिसांनी नोंद घ्यावी. तोतया टीसीनं जबरदस्ती केल्यानंतरही या बहादूर मुलीनं जी हिंमत दाखवली ती कौतुकास्पद आहे. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या गर्दीच्या ठाणे स्टेशनात अशी घटना घडत असेल तर मुली खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.